अखेर आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहे। भाजपचे खासदार सुजय विखे आपल्यासोबत आहेत। काय सांगा, आता अखेर निवडणूक जाहीर झालेली आहे, तर कशी आपली रणनीती असणार आहे, कशी तयारी आहे? तयारी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे। तयारी ही कधीच शेवटच्या टप्प्यात केली जाऊ शकत नाही या मताचा मी आहे। 5 वर्ष प्रदीर्घ संघर्ष करून विकास कामं आपण केले, मार्गी लागले आणि त्यामुळे तयारी ही परिपूर्ण आहे। रणनीती चॅनलवर सांगायची झाली तर मग ती रणनीतीच नाही, तर नगर दक्षिण लोकसभा ची रणनीती जी आहे ती फार पूर्वीपासून आखली जाते आणि मग पूर्वीपासून आखली गेलेली रणनीती ही टीव्हीवर सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात जेव्हा ते निकाल लागतो तेव्हा ती रणनीती खरं बाहेर येते। त्यामुळे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एवढं सकारात्मक कामं आणि त्यात राज्यात महायुती सरकारच्या सकारात्मक कामं एवढे झालेले आहेत की मला कुठल्याही प्रकारे अडचण वाटत नाही आहे, असं माझं मत आहे। समोर म्हणजे महाविकास आघाडीकडे उमेदवारी जरी निश्चित नसला तरी कुठेतरी जे आमदार आहेत निलेश लंके ते कुठेतरी उमेदवार असल्याचं बोललं जातं आहे, तर कसं बघता तुम्ही? जोपर्यंत एबी फॉर्म लावून माघारीची तारीख संपत नाही तोपर्यंत उमेदवार निश्चित नसतो, हे राजकारण आहे। त्याचबरोबर अधिकृत जागा वाटप झाल्यानंतर जेव्हा अधिकृत यादी जाहीर होईल आणि जेव्हा तोच उमेदवार दिसेल जो आज कदाचित चर्चेमध्ये असेल तर त्याच्यावर मी बोलेन। आज अजून कसलंच नाही। एखादी व्यक्ती, आता जेव्हा मला तिकीट मिळालं नव्हतं तर तसं आमच्याकडेही अनेक मान्यवरांनी इच्छा व्यक्त केली होती, पण पक्षांनी मला संधी दिली। तसंच अधिकृत यादी आल्यानंतरच आता तुम्ही मला जेव्हा विचारलं, जेव्हा मला तिकीट नव्हतं तर मी म्हणायचो की ठीक आहे, ज्याला संधी मिळेल त्याचं काम करू। मग त्याच्यामध्ये त्याचा विपर्यास पण झाला, लोक म्हटले हे हारलेत, हे थकलेत, यांना निराशा झाली, असं झालं। मला माहीत होतं काय आहे, तर मी असं कधी प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅनिंग किंवा प्रिझम्पशन्सवर स्टेटमेंट देणारा माणूस नाही। सगळं घडू द्या, मग त्याच्यावर भाष्य करू। पण आता जिल्ह्यात जवळपास चर्चा आहे की जो संघर्ष आहे तो विखे आणि लंके यांच्यामध्येच आता होणार आहे। चर्चे परत तोच विषय, मी चर्चेला उत्तर देत नाही रे बाबा। काय चर्चा करणारे करतात, चर्चा कोण करतं? एक तर पत्रकार आमचे बंधू सगळे करतात आणि ते केली पण पाहिजे, कारण की शेवटी तुमचं ॲसेसमेंट आणि ॲनालिसिस चांगलं आहे तर तुम्ही दोन्ही बाजूने इंटरव्ह्यू घेतात, त्यामुळे तुम्हाला लोकांमध्ये अशी चर्चा आहे। कोण लोक चर्चा करू राहिलेत? लोकांचे काय, त्यांचे कार्यकर्ते म्हणतात, आमचे कार्यकर्ते म्हणतात। जर तर राजकारण होत नाही, कार्यकर्त्यांच्या म्हणण्यावर राजकारण होत नाही। अधिकृत कागदावर येऊ द्या, कागदावर आल्यानंतर तुम्ही माझ्याकडे टिप्पणी घ्यायला आले तर मी निश्चित त्याची टिप्पणी देईल। जो काही सर्वे आता येतोय वेगवेगळ्या माध्यमातून, त्या सर्वेकडे तुम्ही कसं बघता आणि महाराष्ट्रात आता काय चित्र असेल? महाराष्ट्रामध्ये सर्वेवर अनेक सर्वे फेल झालेले आहेत। हे तर प्री पोल आहे, पोस्ट पोलसुद्धा एक्झिट पोल फेल झालेले आहेत। त्यामुळे निकाल आता जवळपास 6 जूनला राहणार, 4 जून बहुतेक 4 जून आहे। निवांत मनोरंजन लोकांचं होत राहील। एक्झिट पोलमध्ये असं झालं, तो पडला, हा आला, ते आला। 2 गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगतो की हे सत्यतेमध्ये उतरणार आहेत। राज्यामध्ये महायुतीला 40पेक्षा अधिक जागा येतील आणि देशामध्ये NDAला 400पेक्षा अधिक खासदार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली येतील। हे विश्वास घेऊन संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो आणि असाच निकाल त्या ठिकाणी लागणार आहे। नगर दक्षिणचं काय चित्र असेल? आता मी उमेदवार आहे तर मी सकारात्मकच चित्र पाहणार आणि सकारात्मक चित्र राहिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। शेवटी जनतेला काय हवं आहे हे जनतेने ठरवायचं असतं। जनतेला विकास जर हवा असेल तर मग मला असं वाटतं की विकासाच्या बाबतीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मी अजून बाकीचं कोणाचं मूल्यमापन केलं नाही, पण अहमदनगर दक्षिण लोकसभेमध्ये सार्वत्रिक विकास झाला असेल आहे आणि तो डोळ्याला दिसणारा विकास आहे। त्यामुळे विकास जर हा निकष असेल तर मग इथं निवडणूकसुद्धा होऊ शकत नाही विकासाच्या मुद्द्यावर। मग आता प्रत्येकाची मागणी आपली आपली वेगळी आहे। कोणाला असंच पाहिजे, कोणाला असा खासदार पाहिजे, कोणाला तसा खासदार पाहिजे, कोणाला खासदारकडून हे पाहिजे, कोणाला ते पाहिजे। तर ज्यांची अपेक्षा विकासाची असेल तर मग इथं निवडणूक नाही। पण तुम्ही दुसऱ्यांदा आता समोर जात आहेत, पहिला अनुभव आणि दुसरा आता कसं वाटतं? मी आत्ता फार रिलॅक्स्ड आहे। पहिल्या वेळेस तिकीट नव्हतं, काय नव्हतं, पक्ष ठरलेला नव्हता, इकडं जा तिकडं जा, सगळ्यांच्या घरी जाऊन तिकीट आम्ही मागितले, पण फडणवीस साहेबांनी आम्हाला आधार दिला, न्याय दिला, संघटनेने सहकार्य केलं। पण ज्या संघटनेच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी माझ्यासाठी काम केलं, माझा परिचय नसताना, आज मी त्यांना न्याय देऊ शकलो आणि आज मला कोणाला बोलवायची आवश्यकता नाही। स्वतः उत्साहून
लोक माझ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि सॅटिस्फाईड विथ दॅट. तर नक्कीच आपण बघतो की विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढली जाणार असल्याचं जे आहे ते खासदार सुजय विखे यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा सुशांत राऊत, कुणाल जायकर, TVN मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.